माननीय अध्यक्ष महोदय, माननीय राज्यपालांचं अभिभाषण आणि त्यावरील जो धन्यवादाचा प्रस्ताव आहे, या प्रस्तावावर खालील माननीय सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत मांडलं। ॲडव्होकेट पराग अळवणी, श्री चेतन तुपे, श्री भास्कर जाधव, सुरेश धस, श्री तुकाराम काते, सर्वश्री किरणजी लामटे, रईसजी शेख, प्रवीणजी दटके, संजयजी गायकवाड, शेखरजी निकम, सुनीलजी प्रभू, अतुलजी भातकळकर, निलेशजी राणे, शरदजी सोनावणे, ॲडव्होकेट राहुल कुल, सर्वश्री प्राध्यापक रमेश बोरनारे, काशीनाथजी दाते, श्रीमती नमिताताई मुंदडा, सर्वश्री अमीन पटेल, दिलीपजी लांडे, राजकुमार बडोले, संदीपजी क्षीरसागर, सत्यजितजी देशमुख, सुहासजी बाबर, मोहम्मद मुफ्ती इस्माईल, सर्वश्री सचिन पाटील, कैलाशजी पाटील, स्नेहाताई दुबे, मंजुळाताई गावित, वरुणजी सरदेसाई, मनोजजी जामसुतकर, बबनरावजी लोणीकर, माऊली कटकेजी, सीमाताई हिरे, विजयजी वडेट्टीवार, सन्मान्य राजन नाईकजी, मनीषाताई चौधरी, अबू आझमीजी, गजानन लवटेजी, विनोद अग्रवालजी, हिरामण खोसकरजी, नितीन राऊत साहेब, बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटीलजी, सिद्धार्थजी खरात, रोहितजी पाटील, अतुलजी भोसले, श्रीमती ज्योतिताई गायकवाड, श्री प्रवीणजी स्वामी, श्री बापूसाहेब पठारे, श्रीमती सुलभा खोडके, श्री अमोल खताळ, श्री अनंत नर, श्रीमती सना मलिक, सर्वश्री हारून खान, गोपीचंदजी पडळकर, सिद्धार्थजी शिरोळे, मनोजजी कायंदे, हेमंतजी ओगले, संजयजी देरकर, श्री रामदासजी मसराम, साजिदजी पठाण, राजूजी नवघरे, श्री बाबाजी काळे, अशा 64 सन्माननीय सदस्यांनी आपण शेवटी केलं, बरोबर आहे। आणि आमचे मित्र केलंच नाही, पण आता उत्तर चालू झालं, जाऊ दे, आता तुम्ही पुरवणीवर बोला किंवा नाना तुम्ही माझ्या कानात सांगा, मी त्याचं उत्तर देईन। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे माझं पहिलंच भाषण आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम या विधानसभेच्या सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेचे आभार मानतो की महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेनं आमच्या महायुतीला घवघवीत यश दिलं आणि 237 आमदार या सत्ता पक्षाच्या बाजूने या ठिकाणी निवडून आले आणि ही जी काही आमची महायुती आहे, या महायुतीमध्ये आमचे सहकारी आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री, दादा काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा, असे आमचे अजितदादा पवार आणि आमच्या सोबत जे वेगवेगळे घटक पक्ष आहेत, अशा सगळ्यांनी एकत्रितपणे जे सहकार्य दिलं, त्या सहकार्यामुळे आज हा एक प्रचंड विजय आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला। आमचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी असतील, यांनी पक्षाला अत्यंत चांगल्या प्रकारे नेतृत्व दिलं आणि हे सगळं होत असताना खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला, एक है तो सेफ है। समाज एकसंघ राहिला तर आपण पुढे जाऊ शकू, हा जो काही नारा दिला, खऱ्या अर्थानं त्याला महाराष्ट्राने रिस्पॉन्ड केलाय, प्रतिसाद दिलाय
आणि त्यातून एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाला। खरं म्हणजे गेली 5 वर्ष ही या महाराष्ट्राकरता अत्यंत संक्रमणाची वर्ष होती आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत इतक्या वर्षात आपल्यापैकी कोणी अनुभवले नव्हते। मला तर असं वाटतं की गेल्या 5 वर्षांमध्ये 2019 ते 2024 व्यक्तिगत मला माझ्या कुटुंबाला ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं हा तर कदाचित महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड असेल की सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5-5, 7-7 लोक केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात, पण त्या सगळ्यांचे आभार मानतो। आज त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे वातावरण खराब केलं, त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं, त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली। कारण 5 वर्षाचं माझं काम महाराष्ट्राच्या जनतेने बघितलं होतं। 5 वर्ष जाती धर्माचा विचार न करता सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचं काम हे मी केलं होतं। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जात जेवढी राजकारण्यांच्या मनामध्ये आहे तेवढी जनतेच्या मनात नाही आहे। आणि या निवडणुकीने दाखवून दिलं, ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला ते सगळे पोलरायझेशन ध्वस्त झाले, समाज एकसंघ झाला आणि सगळ्यांनी महायुतीला मतदान केलं। जवळजवळ 50% मतं महाराष्ट्राच्या जुन्या इतिहासात आपण काढून बघा, विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या 30 वर्षात तरी 50% मतं कोणाला मिळालेली नाहीत। ती 50% मतं या महायुतीला या ठिकाणी निश्चितपणे मिळाली। आणि मी त्याही वेळी सांगितलं होतं की मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येतो। माझ्या चारीकडे चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो चक्रव्यूह भेदून त्या ठिकाणी आज या जागेवर मी उभा आहे। आणि अर्थातच याचं श्रेय माझं नाही, याचं श्रेय माझ्या पक्षाचं आहे आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे जे सहकारी आहेत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आमचे जे सगळे मित्रपक्ष असतील, त्यांचं श्रेय आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं हे श्रेय आहे। आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा, आंधियों में भी जो जलता हुआ मिल जाएगा, उस दिए से पूछना मेरा पता मिल जाएगा। आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका। जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। आणि काहीच बदल नाही। नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत, आता तर सगळ्यांनाच टाकतो। पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत। तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात, त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात।
एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं माणसानीच 9 खाती काढली. आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊही म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी आम्ही पूर्ण करणारच आहोत. आमचे मित्र भास्करराव या ठिकाणी नाही, पण माझे सरकार याच्यावरच त्यांना परवा आक्षेप होता. आता तसे फार हुशार आहेत ते, इतके वर्ष त्यांनी राज्यपालांचं भाषण देखील ऐकलेलं आहे. कदाचित शाळेत असताना नागरिक शास्त्राला दांडी मारत असतील ते, पण शासन जे चालतं हे मुख्यमंत्र्याच्या नावाने चालत नाही, शासन राज्यपालाच्या नावाने चालतं आणि म्हणून ते माझं सरकार असतं. म्हणून राज्यपालांनी माझं सरकार म्हटलेलं आहे. तथापि माझे मित्र भास्करराव नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त या ठिकाणी बोलणार नाही. खरं म्हणजे हे जे अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं, नानाभाऊ त्याच्यावर देखील किती बोटं उचलण्याचं काम झालं. काय काय तुम्ही त्या ठिकाणी तर्क लढवले. तुम्ही नानाभाऊ वकीलच व्हायला पाहिजे होते. सिब्बल वगैरे साहेबांना काही फार स्कोप राहिला नसता, पटोलेच राहिले असते. अतिरिक्त 74 लाख मतं आली कुठून? सांगतो कुठून आली. नाही सांगतो निवडणूक काय, निवडणूक आयोगाने 10 सांगितलं, तुमच्या कानातच जात नाही. आणि तुमच्या कानात गेलं नाही तरी चालतं. तुमच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीला उद्ध्वस्त करण्याचं काम जे आम्ही लोकसभेनंतर केलं, पुन्हा तुम्ही नव्याने फेक नरेटिव्ह फॅक्टरी सुरू केलेली आहे, ती आता उद्ध्वस्त करण्याकरता मी उभा आहे. एकूण विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार होते 9,70,25,119. यापैकी मतदान झालं 6,10,40,48,195 म्हणजे 66.5%. सकाळी 7 ते 9 मध्ये 6.61% म्हणजे 64,13,360. सकाळी 9 ते 11 मध्ये 11.53% म्हणजे किती? 1,11,86,996. सकाळी 11 ते दुपारी 1 मध्ये किती झालं? 14% म्हणजे 1,36,22,327. दुपारी 1 ते 3 मध्ये किती झालं? 13.35% म्हणजे 1,29,52,853. दुपारी 3 ते 5 मध्ये किती झालं? 12.69% म्हणजे 1,23,12,488. सायंकाळी 5 ते 6 या वेळामध्ये 6 वाजेपूर्वी जेवढे लोक आतमध्ये येतात त्यांना सगळ्यांना आपण आत घेतो. आपल्याला कल्पना आहे अनेक ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी पोलिंग चालतं. आता आपण जर बघितलं तर या वेळेमध्ये किती लोकांनी मतदान केलंय? 75,97,067 लोकांनी. महाराष्ट्रात बूथ किती आहे? 1 लाख बूथ आहेत. म्हणजे ॲव्हरेज एका बूथवर किती लोकांनी मतदान केलंय? 75 लोकांनी मतदान केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तरी एकूण वाढ किती आहे? म्हणजे आपण जर 5 वाजेपर्यंतची आकडेवारी इलेक्शन कमिशन जाहीर करतं, त्याच्यानंतरची आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी जाहीर होते. आणि हे आज नाही आहे, आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत हे झालेलं आहे. त्यामुळे 5 वाजेपर्यंत 58.22% होतं. अंतिम आकडेवारी आली 66 म्हणजे 7.83% हे मतदान या कालावधीमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आपण जर बघितलं सरासरी प्रत्येक तासाला किती टक्केवारी आहे? ती आहे 5.83%. प्रत्येक तासाला 5.83%. सरासरी ताशी मतदान जवळपास 60 लाखाचं आहे. प्रति मिनिट मतदान हे जवळपास 98,000 97,103
एवढं मतदान प्रति ताशी झाले, प्रति मिनिट झालेलं आहे. याचाच अर्थ एकूण जर आपण विचार केला तर याला पर्सेंटेजमध्ये जरी आपण विभागलं तरी देखील 6 वाजेनंतरचं मतदान किती असं आपण त्याचा एक हिशोब लावू सरासरीचा, तर ते केवळ या ठिकाणी 17 लाख आहे. 17 लाख. त्यामुळे आपण जर 5 ते 6 या वेळातलं मतदानच गृहीत धरलं नाही आणि रोज प्रश्न विचारला 75 लाख आले कुठून, 75 लाख आले कुठून, कुठूनच आले नाही. जनतेने जाऊन महायुतीला मतदान केलं आणि आम्हाला निवडून आणलं. त्यामुळे अशा प्रकारचा आता फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये मार्कडवली जोडलं आणि काय काय त्या ठिकाणी हे चालले ते मला खरं सांगतो. मी बाकी कोणाचं मला आश्चर्य नाही वाटलं. मी तुम्हाला माननीय पवार साहेबांचं मला आश्चर्य वाटलं, फक्त पवार साहेबांचं. कारण हा देशातला एक अतिशय बॅलन्स नेता आहे. बघा, यापूर्वी नाना तुमच्या पक्षाने अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा मांडला, पवार साहेबांनी कधी मांडला? कधीच नाही. हारले तरी जिंकले तरी. यावेळी मात्र पहिल्यांदा पवार साहेबांनी एक नवीनच लॉजिक आणलं. म्हणाले ईव्हीएमचं सेटिंग असं झालं आहे की छोटी राज्य आम्ही जिंकतो आणि मोठी राज्य हे जिंकतात. कर्नाटक छोटं राज्य आहे, बंगाल छोटं राज्य आहे, ते जाऊ द्या. पण नाही ते तर जाऊ द्या. आता ते हे एकटे पडले आता त्याच्यामध्ये. कारण परवा जम्मू काश्मीरमध्ये तिथले जे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं हे ईव्हीएमवर बोलणं सोडून द्या. हे त्यांना सांगितलं, सल्ला दिला. ममता दीदींनी पण सल्ला दिला. या ठिकाणी खरं म्हणजे आपण जर बघितलं तर तिथले जे उमेदवार तुमचे होते निवडून आलेले उत्तम जानकर, त्यांना 843 मतं आहेत. राम सातपुतेंना 1003 मतं आहेत मार्कडवाडीमध्ये. त्याच मार्कडवाडीमध्ये 2014ची निवडणूक जर बघितली, विजयसिंह मोहिते पाटील साहेबांना 533 मतं आहेत आणि सदाभाऊ खोतांना 664 मतं आहेत. लोकसभेची 664 मतं आहेत. त्यानंतर पुन्हा जशी विधानसभा झाली, विधानसभेतली मतं बदललेली आहेत. हनुमंत डोळसला 294 आहेत, अनंत खंडागळेला 969 आहेत. 2019ची निवडणूक तुम्ही बघा, लोकसभेची रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना 956 मतं आहेत मार्कडवाडीमध्ये आणि संजय मामा शिंदेंना 395 मतं आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची. आता सगळीच आकडेवारी माझ्यापर्यंत आहे, पण या ठिकाणी एक राम सातपुते सारखा सर्वसाधारण घरचा कार्यकर्ता 5 वर्ष राब राबतो आणि एकट्या मार्कडवाडीमध्ये 22 कोटी रुपयाची कामं करतो. 22 कोटी रुपये. आणि त्याला जास्त मतं मिळाल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना जाऊन धमकवता तुम्ही. ही धमकी होती लोकांना. त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत की आपल्याला इथे वोटिंग घ्यायचं बॅलेटचं आणि बॅलेटच्या वोटिंगमध्ये मत कोणाला मिळालं पाहिजे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीला. ही कोणची पद्धत आहे? ही कोणची लोकशाही आहे की लोकशाहीमध्ये अशा प्रकारे लोकांना धमकवायचं? म्हणजे एखाद्या गावामध्ये मला मतं मिळाले नाही की त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करायची. दादागिरी खपवून नाही घेतली जाणार लोकशाहीमध्ये. खरं म्हणजे ईव्हीएमच्या संदर्भात या ठिकाणी शंका घेतल्या. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा, या देशामध्ये 2012 पर्यंतच ईव्हीएम होतं. 2012 नंतर ईव्हीएम नाही आहे. 2012 नंतर व्हीव्हीपॅट आहे. आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधला महत्वाचा फरक काय आहे? व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे
आपण प्रत्येक जण मतदानाला जातो, आपण बटन दाबतो, ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं, ते चिन्ह खाली जातं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं. पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं, ते ऑटोमॅटिक झालं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं आणि ईव्हीएमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे, बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे. व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय. त्यामुळे जे ईव्हीएम चाललेलं आहे ना, ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पद्धती म्हणजे आपल्याला माहिती नसेल तरी माहिती आहे, तरी आपण ज्यास माहिती असून झोपेचं सोंग घेता त्यावेळी आपल्याला सांगितलं पाहिजे की 22 ते 24 ऑक्टोबर जे काही या ठिकाणी तुमच्या उपस्थितीत प्रत्येकाच्या उपस्थितीत या सील होतात. त्यानंतर 9 नोव्हेंबरला त्याची एक प्रक्रिया असते जिथे सर्व राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते. 10 ते 11 नोव्हेंबरला कमिशनिंगची प्रक्रिया सुरू झाली, तिथे सगळे राजकीय नेते किंवा कार्यकर्ते आपले उपस्थित होते. 11 तारखेला सुरक्षा कक्ष उघडला, तिथे सगळ्यांना उपस्थित राहण्याची मान्यता होती. आणि मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान 17C भाग 2 ची प्रत प्रत्येक बूथ एजंटकडे उपलब्ध असते, प्रत्येक बूथ एजंटकडे, प्रत्येकाकडे. पण ही एक नवीन पद्धत झाली आहे की निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल, निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय, आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम, इलेक्शन कमिशन, लोकशाहीचा खून. खरं म्हणजे जे संविधान घेऊन आपण फिरतो ना, एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे. या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं. आपण राजद्रोह नेहमी म्हणतो, राजद्रोहाचा अर्थ काय आहे? सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे? राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं, त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं, हा राजद्रोह सांगितलेला आहे. आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो आणि त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं जे काही आपण करतो ते योग्य नाहीये. अजून मुद्दा मी सविस्तर सांगतोय. एक अजून आरोप लावला, म्हणाले समान मतं मिळाली. आता 7-8 हजार उमेदवार आहेत, त्यातल्या काही उमेदवाराला समान मतं मिळतात. ही पहिल्यांदा मिळाली का? 2014 मध्ये आपण जर बघितलं तर 59 मतं घेणारे कोथरूडमध्ये प्रसाद साळुंके होते, घाटकोपरला दिनेश शेलार होते, मलबार हिलला सलीम पठाण होते. 84 मतं घेणारे 4 उमेदवार होते, 105 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 120 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 208 मतं घेणारे 6 उमेदवार होते, 433 मतं घेणारे 6 उमेदवार होते, 462 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 1219 मतं घेणारे 3 उमेदवार होते. पण तुम्ही सांगितलं नाही सारखे मतं कसे मिळू शकतात? मग म्हणाले एक सिरीज कशी? म्हणून मग मी पुन्हा 2014ची मतं आणली. या ठिकाणी 11,000 या सिरीजमध्ये पिंपरीचे कांबळे होते, संभाजीनगरचे जगताप होते, सावनेरचे डोंगरे होते, नवापूरचे वळवी होते, इगतपुरीचे खाडे होते, भंडाऱ्याचे फुलेकर होते, भिवंडीचे अन्सारी होते, श्रीवर्धनचे कोनबाग होते, तिवसाचे लवाळे होते, परभणीचे प्रताप देशमुख होते. 23,000 सिरीजमध्ये 17 होते, 24,000 सिरीजमध्ये 20 होते, 44,000 सिरीजमध्ये 19 होते. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मनाचं समाधान करून घेण्याकरता खरं म्हणजे हे जे काही आपण सांगतो, अगदी 254 मतं एक्झॅक्ट घेणारे देखील 6 उमेदवार होते. खरं तर आपण एक अजून शोध लावला. म्हणाले काही ठिकाणी जे ईव्हीएम मध्ये जिंकलेत ते पोस्टल मध्ये कसे हारले आणि पोस्टल मध्ये जिंकलेत ते ईव्हीएम मध्ये कसे हारले. नेहमीच होतं नानाभाऊ, आपल्याला तर माहिती आहे. मी नानाभाऊ तुमचं नाव याकरता घेतो, तुम्ही समोर बसले.
जे बोलले त्यांना हे उत्तर आहे. आता आपण बघा 2019 साली आपले शहाजी बापू त्यांना ईव्हीएम मध्ये त्यांना पोस्टलमध्ये 701 मतं होती. अनिकेत देशमुख यांना 1008 मतं होती, पण शहाजी बापू जिंकले. आपण जर बघितलं तर हरीश पिंपळेंना 287 मतं होती, राठींना 306 मतं होती. हरीश पिंपळे 1910 मतांनी जिंकले. मनोहर चंद्रिका पुरेंना 488 मतं होती, राजकुमार बडोलेंना 576 मतं होती, पण मनोहर चंद्रिका पुरे जिंकले आपल्या गोंदिया जिल्ह्यातले. रईस शेख यांना 6 मते होती, रुपेश म्हात्रेंना 956 मतं होती, रईस शेख 956 मतांनी जिंकले. आणि आपण जर बघितलं तर अशाच प्रकारे आता माननीय नाना पटोले साहेब, रोहित पवार साहेब, साजिद पठाण साहेब, मंदाताई म्हात्रे, संजय गायकवाड असेच जिंकले. त्याच्यामुळे हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे. तेच झालं नांदेडमध्ये, सेम, काही वेगळं नाही झालं. आणि ईव्हीएमच्या संदर्भात तुम्हाला थोडी हिस्ट्री पण मला सांगितली पाहिजे, कारण इतकं ईव्हीएम चाललंय. 6 ऑगस्ट 1980 रोजी ईव्हीएमचं पहिलं सादरीकरण झालं. 19 मे 1982 रोजी निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा पहिल्यांदा वापर झाला. कधी? 82ला. 98ला 16 विधानसभांमध्ये त्याचा वापर झाला. 99ला 46 लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचा वापर झाला. 2004ला पहिल्यांदा देशातल्या सगळ्या लोकसभांमध्ये त्याचा वापर झाला. आणि पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर झाल्यानंतर सरकार कोणाचं आलं? मनमोहन सिंगांचं. अटलजींचं सरकार गेलं आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार आलं. आणि मग पुन्हा 2009 मध्ये देखील त्या ठिकाणी त्या ईव्हीएमचा वापर झाला. पुन्हा मनमोहन सिंगांचं सरकार आलं. आणि 2014 मध्ये मोदीजींचं सरकार आल्याबरोबर ईव्हीएम वाईट. आता एक अजून नरेटिव्ह ईव्हीएमच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने, आता हे पुन्हा बघा, आपल्या बाजूने सर्वोच्च न्यायालय आलं तर उत्तम, आणि विरोधात आलं की सर्वोच्च न्यायालयावर देखील अलीकडच्या काळामध्ये आपण बोलायला लागलो. असं आहे, किती पिटिशन निघाली आहेत माहिती ईव्हीएमच्या विरुद्ध? 2001 AIADMKची, 2004 मायकल फर्नांडिस याच्या विरुद्धची, 2009 CP जोशी, 2010, 2012, 13, मी सगळं सांगा, 14, 17, 18, 18ला 3, 19ला 3, 20ला 1, 22ला 1, 22ला 2, आणि याच्यामध्ये 2023ला तुम्ही जी म्हणता ना की जी पिटिशन 2 तासात निघाली, ती का निघाली? याकरता निघाली की त्याच्या आधी एक सविस्तर एवढा मोठा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता, आणि सुप्रीम कोर्टाने त्या निकालाकडे पॉइंट आउट केलं की हा निकाल वाचा, रोज रोज आमच्याकडे येऊ नका. 2023ला ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात ही याचिका दाखल झाली होती. आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म याच्यामध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना जे आता मुख्य आहेत, आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता जे आपल्याकडे मुख्य होते, यांनी 26 एप्रिल 2024 रोजी निकाल दिला. याच्यामध्ये 62 वकिलांनी आपली बाजू मांडली, आणि ही पूर्ण बाजू त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली. आणि त्यानंतर सविस्तर हा जो निर्णय आहे ना, हा आपण वाचून बघा. ऑन एव्हरी टेक्निकल पॉइंट सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे. प्रत्येक जे जे मुद्दे मांडले गेले होते त्या प्रत्येक मुद्द्यावर त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे, आणि सगळं सांगितलं आहे त्यांनी की CCTV फुटेज वगैरे ते जाऊ नये, मी सगळे याच्यात जात नाही. आणि एवढंच नाही, आपण बाहेर बोलतो, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुलं आव्हान दिलं, ओपन चॅलेंज. 8 दिवस आम्ही तयार आहोत, ज्याला वाटतं ईव्हीएम टॅम्पर होऊ शकते टॅम्पर करून दाखवा. 8 दिवस एक राजकीय पक्ष तिथे गेला नाही. एकाजवळ तंत्रज्ञान नव्हतं, एकाजवळ
तंत्रज्ञ नव्हता, एकाजवळ एक व्यक्ती नव्हता की जो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकेल. कोणीही गेलं नाही. बाहेर बोलतो आपण, पण त्या ठिकाणी कोणी गेलं नाही. त्यामुळे माझी तुम्हाला ही विनंती आहे, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती हीच होत राहील. आम्ही आत्मपरीक्षण केलं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हारलो. या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही म्हटलं ईव्हीएम मुळे हारलो. आम्ही सांगितलं हो फेक नरेटिव्ह होता, त्याच्या विरुद्ध थेट नरेटिव्हने उत्तर देऊ. मेहनत केली आम्ही. आणि म्हणून तुम्हाला मी गालिबने जो सल्ला दिला तेवढाच सल्ला देऊ इच्छितो. गालिब ताउम्र ये भूल करता रहा. गालिब ताउम्र ये भूल करता रहा. गालिब ताउम्र ये भूल करता रहा. धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. जोपर्यंत चेहरा पुसणार नाही, जोपर्यंत तुम्ही आरसा पुसत राहाल तोपर्यंत बरं. याच्यात ईव्हीएम हटाव रॅली केली. आवाडसाहेब बहुतेक तुम्ही होतात त्याच्यामध्ये. मला एकच माझी तक्रार माझी एकच आहे, किती रॅल्या करा तो काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही, पण या रॅलीत प्रमुख वक्ते कोण होते? या रॅलीतला प्रमुख वक्ता होता ॲडव्होकेट महमूद प्राचा. कोण आहे? ॲडव्होकेट महमूद प्राचा हा 2010च्या जर्मन बेकरी प्रकरणात मिर्झा हिमायत बेगचा वकील, इस्रायल एवढंच नाही, हा इस्रायल दूतावास हल्ल्यातील आरोप लागलेल्या मोहम्मद मंसूर अजगर पीरभाई याचा वकील आणि दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीचा वकील आणि जो नॉन इंडियन मुजाहिदीनशी संबंधित आहे असं या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेला आहे. अरे ठीक आहे, लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे आणि मला हे माहिती आहे की आम्ही किती घसा फोडून पुराव्यासहित सांगितलं तरी तुम्ही हरल्यानंतर ईव्हीएमच म्हणणार आहे. पण ते म्हणण्याकरता वकील तरी चांगला आणा, देशभक्त वकील आणा, राष्ट्रभक्त वकील आणा. हा कोण प्राचा तुम्ही आणला की जो केवळ दहशतवाद्यांचं त्या ठिकाणी घेतो? आव्हाड साहेब पुढच्या वेळी जरा लक्ष ठेवा, अशा आच्या प्राच्या सगळ्या त्यांच्यापासून जरा दूर राहा. अध्यक्ष महोदय, निवडणूक जिंकण्याकरता काय काय यांनी नाही केलं? पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं की कोणीतरी येतात आणि वोट जिहादचा नारा देतात आणि 17 मागण्या तुम्हाला देतात आणि तुमचं तोंडच उघडत नाही. पर ते जाऊ द्या, याच्यातलं खरं षडयंत्र नानाभाऊ तुम्हाला सांगतो. माझा विश्वास आहे तुमच्यावर अविश्वास नाही माझा. तुम्ही कुठेतरी भटकलेले आहात. तुम्हाला बघा, मालेगावमध्ये 2024 मध्ये काही युवकांनी पोलिसात तक्रार केली की 114 कोटी रुपयाची बेनामी रोख रक्कम या ठिकाणी खात्यांमध्ये आलेली आहे. एक आरोपी सिराज मोहम्मद आहे. 14 लोकांचं पॅन कार्ड, आधार कार्ड वापरून 14 बँक खाती ही नाशिक मर्चंट सहकारी बँकेत मालेगावमध्ये त्यांनी उघडली. या 14 खात्यांमध्ये 114 कोटी रुपये जमा झाले आणि नंतर ते सिराज मोहम्मद आणि 21 लोकांच्या खात्यात त्या ठिकाणी वळते झाले. पोलीस, ईडी, आयकर विभागाने ज्यावेळेस
याची चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की हा व्यवहार एवढ्यापुरतं सीमित नाही आहे. 21 राज्यातनं 201 बँक खात्यात 1000 कोटी रुपयाचा व्यवहार झालेला आहे आणि मुंबई, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये पैसे गेले आहेत. यातले 600 कोटी रुपये दुबईला पाठवण्यात आले आहेत आणि यातले 100 कोटी रुपये हे या निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या गोष्टींकरता वापरले गेले. या ठिकाणी खरं म्हणजे आता तर याला एक प्रकारे एटीएसच्या माध्यमातून हे दहशतवादी फंडिंग आहे असं समजून ते एटीएस कडे हा तपास गेलेला आहे. पण निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला चाललो आहोत आणि एवढंच नाहीये, या देशाच्या निवडणुकांमध्ये जो परकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे याचेही पुरावे आता देशाच्या संसदेत आलेले आहेत. आपण सगळे एकमेकाच्या विचारांचे विरोधक आहोत आणि तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही आहे, पण दुर्दैवाने आमचे विरोधक आपला खांदा कोणाला तरी बंदूक ठेवायला देत आहेत याचं मला दुःख आहे. आपला खांद्यावर कोण बंदूक ठेवताय याचा देखील कधीतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी नानाभाऊ भारत जोडो आंदोलनावर बोललो होतो, माझ्यावर काही लोकांनी टीका केली. आज पुराव्यासहित सांगतो, भारत जोडो आंदोलन जे काही भारत जोडो अभियान, आंदोलन वेगळं, अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं, मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा. या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली. नक्षलवादी काय करतात? नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही, भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही, भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार करायचे. आणि ज्यावेळी देशामध्ये या नक्षलवादाच्या विरुद्ध एक मोठी लढाई सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात आम नक्षलवादी हे संपायला लागले, नवीन भरती कमी व्हायला लागली, त्यावेळी हा जो काही नक्षलवाद आहे हा शहरांमध्ये सेफ हेवन शोधायला लागला. आणि मग तेच विचार अराजकतेचे हे आमच्या मुलांमध्ये रोपित करायचे. आणि विशेषतः आपण सगळे त्यातनं गेलो आहोत. आपलं जे 16व्या 17व्या वर्षापासनं 27-28व्या वर्षापर्यंतचे जे वय असतं, हे वय एक प्रकारे असं असतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नाकारतो माणूस, कारण ती समज नसते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत रिव्होल्यूशन, एक क्रांती झाली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता या वयातल्या प्रत्येकाची असते. त्याचे क्रांतीचे मार्ग वेगळे असतात. पण या वर्गाला पकडून यांच्यामध्ये अराजकाचं रोपण करायचं याकरता फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार झाल्या, ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचं पॉप्युलर नाव, आणि आम्ही नाही केलं हे पॉप्युलर नाव, म्हणून मी 2012चे कागद घेऊन आलो आहे. त्या काळामध्ये याचं पॉप्युलर नाव झालं अर्बन नक्षलिझम. अर्बन नक्षलिझम म्हणजे काय? तर देशाच्या संविधानाचं नाव घ्यायचं, पण संविधानाने तयार केलेले इन्स्टिट्यूशन, कोर्ट असेल, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असेल, आरबीआय असेल, सीएजी असेल, इलेक्शन कमिशन असेल, अशा प्रत्येक संस्थेच्या बद्दल लोकांच्या मनात संशय तयार करायचा. इन टोटल लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास निघाला पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की या देशामध्ये कुठलीच संस्था स्वायत्त उरलेली नाही. आणि जेव्हा असं होईल त्यावेळी काय होईल? लोक बंड करतील. बंड करतील म्हणजे काय करतील? म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तोडून अराजकाचं राज्य या ठिकाणी आणतील. हाच तर प्रयत्न आहे. हाच तर या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि म्हणून आपण बघा,
15 नोव्हेंबर 2024 आता काठमांडूला एक बैठक झाली. यात भारत जोडोचे काही लोक गेले होते. त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे. We all resolved that we are going to do it in different phases, mainly Maharashtra and other BJP-led states. कशाच्या बद्दल? EVM च्या बद्दल. In the first phase, in addition to ideological struggle through electronic social media platform and print media, which is critical of ongoing political affairs of the party, is going on all across the country. In the second phase, we will mobilize major mass organizations to criticize in open the reformist line of party. It will help create bigger polarization between reform in status quo and revolution, and we will be going to raise national campaign to restart ballot paper and reunite against Maharashtra government. हे काठमांडूला ठरत आहे. आणि एवढंच नाही आहे. आपण जरा मी तुम्हाला भूतकाळात नेतो. या भारत जोडोचे जे काही वेगवेगळ्या 180 संघटना आहे, ज्यांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले, पत्रिका काढल्या, यातल्या जवळजवळ 40 संघटना अशा आहेत, 40 की ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून त्या ठिकाणी नेम केलेला आहे. आणि मी नाही केलं. 2012 मध्ये स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी आर पाटील साहेब देशाचे गृहमंत्री होते, राज्याचे गृहमंत्री होते. आणि हा प्रश्न जो होता तो पुणे जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात होता. आणि बाळा नांदगावकर यांनी देखील त्याच्यावर आपली भूमिका मांडली होती. आणि त्याच्यामध्ये उत्तर देताना माननीय आर पाटील साहेबांचं उत्तर देखील माझ्याकडे आणि त्याकरता गेलेलं जे काही पत्र आहे ते पत्र देखील माझ्याकडे आहे की ज्याच्यामध्ये ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा उल्लेख केलेला आहे अर्बन नक्षल म्हणून, त्याच्यामध्ये या भारत जोडो आंदोलनातल्या किंवा ज्यांनी पत्रिका काढून तुमच्याकरता लोकसभेत कार्यक्रम केले त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. 2013 मध्ये गोपाळ शेट्टी साहेबांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी गृह विभागाने ही माझ्याकडे 48 संघटनांची यादी पाठवली. 48 आमच्या काळातली नाही आहे, माननीय आर पाटील साहेबांच्या काळातली आहे. 48 संघटनांची यादी ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन्स म्हणून या ठिकाणी नेम केलेला आहे. राज्यात विशेषतः विदर्भात नक्षलवादी कारवायांमध्ये झालेली जी काही वाढ आहे त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या हे बघा, नक्षलवादी कारवाया ग्रामीण भागापुरतं मर्यादित न राहता शहराकडे कारवाया होत असल्याचं आढळून आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नक्षलप्रणित 48 आघाडी संघटना आहेत. त्यापैकी विदर्भातील चंद्रपूर, नागपूर इथे जवळपास 20 संघटना कार्यरत आहेत. नावं आहेत त्याची सगळी. या ज्या काही संघटना आहेत, आणि एवढंच नाही, इथपुरतं मर्यादित नाही आहे, तर आपण जर बघितलं लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये 18 फेब्रुवारी 2014 म्हणजे कोणाचं सरकार होतं? मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं. एटी नाना त्यावेळेसचे खासदार होते. त्यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी लोकसभेमध्ये केंद्राच्या सरकारने 72 फ्रंटल संघटनांची नावं घोषित केली आहे. त्यातल्या 7 महाराष्ट्रातल्या आहेत ज्या तुमच्या भारत जोडोच्या यादीत आहेत. त्यानंतर त्याच प्रश्नाच्या उत्तरात महाराष्ट्राच्या एटीएसने केंद्र सरकारला जी माहिती पाठवली आहे, एएनओने, ही माहिती माझ्याकडे आहे, लोकसभेत जी गेलेली आहे. त्याच्यामध्ये
त्यांनी 13 संघटनांची नावं दिलेली आहेत. एकूण 40 संघटनांची नावं दिली आहेत. त्यातल्या 13 संघटना या पुन्हा या भारत जोडोच्या आपल्या या आंदोलनामध्ये या ठिकाणी काम करतात. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, माझा काही तुमच्या कोणाच्या देशभक्तीवर माझा प्रश्नचिन्ह नाही आहे, पण निवडणूक जिंकण्याकरता आपण कोणाचा वापर करतो, कोण आपला खांदा वापरताय. या देशाला आज आपण प्रगतीकडे नेतोय. जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो. लवकर 3री सगळ्यात मोठी आर्थिक अर्थव्यवस्था आपण होणार आहोत. तुम्हाला आम्हाला याचा आनंद आहे. जगातले अनेक देश आहेत ज्यांना आनंद नाही आहे. ज्या देशांना या ठिकाणी डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करायची आहे, त्या डीप स्टेट ऍक्टिव्हिटी करता ते देश खांदा शोधतायत. हात जोडून सांगतो, तुमचा खांदा देऊ नका. ते कोणाचा तरी शोधतात, नकळत आमचाही खांदा कधीतरी घ्यायचा प्रयत्न करतील. आपल्याला सजग राहावं लागेल. मला आठवतं, अटलजींनी एकदा आपल्या सभागृहात सांगितलं होतं, सरकारें आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, ये देश रहना चाहिए, मेरा संविधान रहना चाहिए. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी एवढंच म्हणू इच्छितो अध्यक्ष महोदय, की खरं तर या ठिकाणी हे जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलेलं आहे, कृपया मॅन्डेट स्वीकारा. जेव्हा तुम्ही मॅन्डेट नाकारता तो आमचा अपमान नाही आहे. आम्हाला तर भारताच्या संविधानाने इथे बसवलंय, पण त्याच संविधानाने ज्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार दिलाय त्याचा अपमान या ठिकाणी करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आज या निमित्ताने या चर्चेमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख झाला. काही सदस्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल आनंद व्यक्त केला. खरं म्हणजे परवा एका व्यक्तीने अतिशय चांगलं मला सांगितलं की मराठीला राजभाषेचा दर्जा हा पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी दिला होता. आणि त्यानंतर इतक्या वर्षानंतर भारताचं संविधान निर्माण झालं आणि त्या संविधानानुरूप मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मोदी सरकारने दिला. आम्ही छत्रपतींच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि काही लोकांनी हे देखील म्हटलं की ठीक आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मग नेमकं काय होणार आहे. आणि म्हणून या निमित्ताने भाषेच्या विकासाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांसाठी भाषा भवन उभारणे, मराठी भाषेतील ग्रंथ आणि साहित्याच्या प्रसारासाठी ग्रंथ उभारणी, देशातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रचार प्रसाराकरता प्रतिवर्षी निधी मिळणार आहे. मराठी भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातील केंद्र सरकारच्या वतीनं. मराठी करता आपण जसं सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज तयार करतो, अशा प्रकारे देशभरामध्ये मराठी करता ते तयार होईल. जवळपास 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची व्यवस्था या ठिकाणी होईल आणि मराठीतील सर्व प्राचीन ग्रंथांचा अनुवाद हा या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपली भाषा जी खऱ्या अर्थानं या ठिकाणी अभिजात भाषाच आहे, ही भाषा पुन्हा एकदा नव्या स्वरूपामध्ये आपण रुजवणार आहोत आणि नवीन पिढीला देणार आहोत. हे या माध्यमातून होणार आहे. एक मुद्दा अजून आला की या ठिकाणी न्यायालयांमध्ये देखील मराठीचा वापर झाला पाहिजे. खालच्या न्यायालयांमध्ये तो सुरू झालाय, अजून उच्च न्यायालयांमध्ये तो झालेला नाही. माननीय पंतप्रधान मोदयांनी देखील जी काही कॉन्फरन्स झाली प्राईम मिनिस्टर आणि चीफ जस्टिसेस, त्याच्यामध्ये सगळ्या उच्च न्यायालयांना विनंती केलेली आहे की किमान
तुम्ही कामकाज जोपर्यंत मराठीत करत नाही तोपर्यंत निवाळा जरी तुमचा मराठीमध्ये द्या. आता त्याची व्यवस्था हळूहळू होते, कारण आता ट्रान्सलेशनचे टूल्स उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये ते देखील होताना आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल. काही मुद्दे या ठिकाणी आले आणि मग महाराष्ट्रातले जसं EVM आहे ना, काही तुम्हाला मिळालं नाही जयंतराव की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले, दुसरं काहीच नाही. मराठी शाळा आपल्याला चालवायच्याच आहेत. सुनील प्रभू, तुम्ही महापौर होतात, आपल्याला BMCच्या पण मराठी शाळा चालवायच्या आहेत आणि देशातल्याही चालवायच्या आहेत, काय काळजी करू नका. हा पण मी तर कधी कधी आश्चर्यचकित होतो की गुजरात राज्य हे पेपरमध्ये ऍड कशाला देतो, आमचं राज्य चांगलं आहे, गरजच नाही आहे. आपले विरोधक रोज सांगतात गुजरात चांगला आहे, गुजरात चांगला आहे, गुजरात चांगला आहे. हेच रोज प्रचार आणि प्रसार करतायत, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय, तिकडेच चाललाय. काही काळजी करू नका. महाराष्ट्र कालही नंबर 1 होता, आजही नंबर 1 आणि उद्या नंबर 1 राहील. महाराष्ट्राशी कोणी स्पर्धा करू शकत नाही. महाराष्ट्राची आपली एक ताकद आहे. आणि एक लक्षात ठेवा, देशामध्ये आज 10 राज्य स्पर्धा करतायत. तो जमाना गेला की ज्यावेळी 2-3 राज्यच होती, असं नाहीये. आज 10 राज्य स्पर्धा करतायत आणि आपण त्याकरता देखील मला असं वाटतं आनंदित राहिलं पाहिजे. कारण देशाचा विकास करायचा असेल तर एकट्या महाराष्ट्राच्या विकासाने देशाचा विकास होत नाही. पण त्याच वेळी इट इज कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम. त्यामुळे त्या सगळ्या राज्यांना मागे टाकून माझा महाराष्ट्र पुढे राहील, हा प्रयत्न आम्हाला करायचाच आहे. आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये आली आहे. आपल्या ज्या वेगवेगळ्या योजना चालतात, उदाहरणादाखल सामूहिक प्रोत्साहन योजना, याच्या अंतर्गत मी आकडेवारी माननीय शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतरची देतोय. 1 जुलै 2022 पासनं आत्तापर्यंत 221 मोठे विशाल अतिविशाल असे प्रकल्प आले आहेत, ज्याच्यामध्ये 3,48,070 एवढी गुंतवणूक आहे आणि 2,13,267 एवढं त्यातनं रोजगार निर्मिती होणार आहे. थ्रस्ट सेक्टरचा जर आपण विचार केला, कारण आपण आपल्या अर्थव्यवस्थेला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे, तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याकरता इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलने आपल्याला थ्रस्ट सेक्टर सांगितलेलं आहे की ज्या सेक्टरमध्ये गुंतवणूक आली तर ॲक्सिलरेटेड पद्धतीनं रोजगार निर्मिती होईल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढे जाईल. या थ्रस्ट सेक्टरमध्ये आपण धोरण जाहीर केल्यापासून, म्हणजे आपण त्याचं धोरण हे 22/2/2024 जाहीर केलं. ते जाहीर केल्यापासून 10 मोठ्या प्रकल्पांना आपण मंजुरी दिली, ज्याच्यातली गुंतवणूक आहे 2,39,117 कोटी रुपये आणि 79,720 एवढी त्याच्यामध्ये निर्मिती होणार आहे रोजगाराची. आपण जर बघितलं तर या काळामध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये या ठिकाणी गुंतवणूक येते आहे. उदाहरणादाखल विदर्भाचा विचार केला तर 47 प्रकल्प, मोठे प्रकल्प या ठिकाणी आले आहेत, ज्यामध्ये 1,23,931 एवढी गुंतवणूक आहे, 61,000चा रोजगार आहे. मराठवाड्यामध्ये 38 प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत, 74,646 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, 41,325 एवढा रोजगार आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 136 प्रकल्प आलेले आहेत, ज्यामध्ये 1,49,493 कोटीची गुंतवणूक आहे, 1,10,588 एवढं त्यातनं रोजगार तयार होणार आहे. आणि मला पुन्हा हे सांगताना आनंद वाटतो की FDI मध्ये वी आर नंबर 1. थेट परकीय गुंतवणुकीत आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत. 2015 ते 2019
आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो। मध्ये 2 वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये 1 वर्ष कर्नाटक नंबर 1 वर गेला, दुसऱ्या वर्षी गुजरात नंबर 1 वर गेला, पुन्हा आपलं सरकार आलं, पुन्हा महाराष्ट्रच नंबर 1 वर आलेला आहे। आणि क्युम्युलेटिव्हली देशाची 31% गुंतवणूक आपल्याकडे आहे। पण आपण जर विचार केला तर पहिल्या क्वार्टरमध्ये देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। 2 क्वार्टरचा विचार केला म्हणजे मागच्या वर्षी आपण नंबर 1 होतो, मागच्या वर्षी जेवढी गुंतवणूक आली होती त्याची 90% गुंतवणूक ही पहिल्या 2 क्वार्टरमध्येच आलेली आहे। त्यामुळे सगळा रेकॉर्ड आपण तोडणार आहोत। त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीत देखील महाराष्ट्र पुढे आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण ज्या करतो, त्याच्यामुळे माझी आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही विनंती आहे की आमच्यावर टीका जरूर करा, तुम्ही केलीच पाहिजे, तो तुमचा अधिकारही आहे आणि तो तुमचा आमच्यावर अंकुशही आहे। पण आपलं राज्य जेव्हा पुढे जात आहे त्यावेळी गुजरात पुढे चालला, गुजरात पुढे चालला, गुजरात पुढे चालला। आता तुम्ही सांगा की या 2 क्षेत्रात गुजरात गेलाय, आपल्याला तिथे गेलं पाहिजे, पण सोबत हे देखील म्हणा की आम्ही एफडीआयत नंबर 1 आहोत, आम्ही गुंतवणुकीत नंबर 1 आहोत, हे देखील म्हटलं पाहिजे। आज आपण पाहू शकतो टोयोटा, आपण हे तिकडून तिकडे गेलं, कर्नाटक सोडून आपल्याकडे आलं। कर्नाटकात त्यांची फॅक्टरी होती टोयोटाची। नाही, दिस इज नॉट एक्सपॅन्शन, no, it is purely new plant. तो असेल जीएस, मी तुम्हाला आणि मला आनंद या गोष्टीचा आदित्यजी की एक काळ असा होता की आपलं इंडस्ट्रियल मॅग्नेट MMR रिजन आणि पुण्याच्या पलीकडे जात नव्हतं। आज ती स्थिती नाही आहे। जेव्हापासून DMIC तयार झालं, आवर न्यू इंडस्ट्रियल मॅग्नेट इज संभाजीनगर आणि जालना, ते आपलं नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट झालंय। आज आमच्या धुळ्यामध्ये नरडाणा MIDC, मी आज सांगतो तुम्हाला, आता नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट इज नरडाणा। आज आमचं गडचिरोली, आता आपल्याकडे येत्या काळामध्ये शिंदेसाहेब जवळपास लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होईल गडचिरोलीमध्ये। त्यामुळे आता महाराष्ट्रातला स्प्रेड एका ठिकाणी राहिलेला नाही आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे। अपेक्षा एवढीच आहे आणि सगळ्या राजकीय नेत्यांकडनं अपेक्षा आहे, कारण जी घटना मसाजोगमध्ये घडली त्याचं मी उत्तर नंतर देणार आहे। पण अशा प्रकारे जर आमच्याकडे गुंतवणूकदारांना त्रास देणे, खंडणी वसूल करणे, अशा प्रकारचे प्रकार झाले तर इंडस्ट्री येणार नाही। आणि त्यामुळे माझे सगळ्या म्हणजे माझ्या पक्षासहित सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे, हे जेवढे वसुलीबाज आहेत हे कोणा ना कोणाचा आसरा घेतात। आपण जर आसरा देणं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुपटीने वाढू शकते। आणि मी आज एवढं आपल्याला सांगतो की या संदर्भात आमची भूमिका 0 टॉलरन्सची राहणार आहे। जो असेल त्याच्यावर कारवाई तर होईलच, पण जो कठोरात कठोर कायदा आहे त्या कायद्यात आम्ही कारवाई करणार, 100% करणार। म्हणून अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्र पुढे चाललेला आहे। आज आपण पाहू शकतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, ज्यातनं 25.21 लाख हेक्टर एवढी जमीन सिंचनाखाली येणार आहे। हा देखील एक रेकॉर्ड आहे। आणि याच्यामध्ये एकाच भागाचे नाही आहेत, कोकणाचे 20 प्रकल्प आहेत, कृष्णा खोऱ्याचे 15 प्रकल्प आहेत, गोदावरी मराठवाडा सिंचनचे 38 प्रकल्प आहेत, तापीचे 13 प्रकल्प आहेत, विदर्भ सिंचनचे 81 प्रकल्प आहेत। आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही कामं होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे। गेले 25, 30, 40 वर्ष आपण चर्चा करत होतो नदीजोड प्रकल्पाची। नदीजोड प्रकल्प आपल्या दुष्काळमुक्तीवर हा एक उपाय आहे। अर्थात नुसतं नदीजोड करून चालणार नाही,
तेवढंच महत्त्व जलसंधारणाचं आहे, जलयुक्त शिवारचं आहे. पण त्यासोबत नदीजोड प्रकल्प हा शाश्वत पाणी, आपल्या हिश्श्याचं वाहून जाणारं पाणी. आपल्या लक्षात असेल 2014 साली या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात मी एक भूमिका मांडली होती. आणि भूमिका अशी घेतली होती की प्रकल्प का होत नाहीत, याकरता होत नाहीत की कुठे मध्य प्रदेशशी वाद आहे, कुठे गुजरातशी वाद आहे, कुठे तेलंगणाशी वाद आहे. आणि केंद्र सरकार सांगतं की हे जर इंटरस्टेट असतील तर तुम्ही एकत्रित बसा आणि मार्ग काढा. आणि आपली तर भूमिका आहे आम्ही हे देणार नाही. 2017 साली भूमिका मी स्वीकारली की इंटरस्टेट करता आम्हाला केंद्राच्या पैशाची गरज आहे, पण आम्ही जर आमच्या राज्यात प्रकल्प करायला तयार असू तर आम्हाला कोण थांबवू शकतं. आणि म्हणून आम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही, आम्ही आमच्या राज्यात हे प्रकल्प करू. आणि 2019 साली आपण पहिल्यांदा जल आराखडा तयार करून या संदर्भातले GR काढले. आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार होतं त्या सरकारमध्ये 4 प्रमुख नदीजोड प्रकल्पांना आपण सर्व प्रकारची मान्यता दिली आणि त्यातले काहीचे टेंडर देखील काढले. यामध्ये वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प आहे की ज्यामध्ये 3,71,000 हेक्टर एवढं त्याचं लाभ क्षेत्र आहे. आणि विशेषतः नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सगळ्या जिल्ह्यांचं चित्र त्या ठिकाणी बदलेल. नार पार गिरणा आहे, जळगाव आणि नाशिकचं त्यातनं चित्र बदलणार आहे. दमणगंगा, वैतरणा, गोदावरी आहे की ज्या प्रकल्पामुळे, आणि दमणगंगा एकदरे, गोदावरी आहे, हे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत या प्रकल्पांमुळे आज आपल्याला जी परिस्थिती पाहायला मिळते की दरवर्षी नाशिक नगर एकीकडे आणि मराठवाडा एकीकडे पाणी सोडायचं की नाही सोडायचं. कारण आपल्याला माहिती आहे गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे. या तुटीच्या खोऱ्यामध्ये 50 TMC पाणी वाहून जाणार आपण आणतो. आणि हे जर आलं तर आज जे आमचे वाद आहेत ते वाद त्या ठिकाणी संपतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दुष्काळ मुक्तीकडे नेण्याचं काम आपण या निमित्ताने करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की एक महत्त्वाचं काम आहे. आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये मेट्रोची कामं अत्यंत वेगाने आपण सुरू केली. आता मुंबई मेट्रो 3चं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आपण पहिला टप्पा त्याचा प्रवासी वाहतुकीकरता खुला केला आहे. आता जो दुसरा टप्पा आहे BKC पासनं कुलाब्यापर्यंत, ज्यांनी खऱ्या अर्थानं मुंबईला एक नवीन लाईफलाईन तयार होणार आहे. 17 लाख लोक रोज प्रवास करतील. आज 6 लाख लोक करतात कारण कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही. 17 लाख लोक या एका लाईनवर प्रवास करतील. आपण मे 2025 पर्यंत हा खुला करणार आहोत. आणि या ठिकाणी जवळपास 374 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं हे MMR रिजनमध्ये तयार करण्याचा निर्णय आपण घेतला. यापैकी 70 किलोमीटरचं काम आपलं कार्यान्वित झालं. आता 20 किलोमीटरचं अजून होईल. आणि टप्प्याटप्प्यानं आप हाथ उठा रहे भिवंडी, चिंता मत करो, शिंदे साहब ने और मैंने तय किया है अभी बहुत तेजी से उधर ले जाएंगे, एकदम फास्ट. त्यांनी हात वर केला होता रईसने. रईस भाईची ट्रेन ही आम्हाला जर भिवंडीतनं इकडे आणायची असती तर आम्ही त्यांना सांगितलं असतं की भायखळ्यात लढा, म्हणजे आमच्याकडनं नाही, पण त्यांची ट्रेन तिकडेच राहिली. पुणे मेट्रो असेल, नागपूर मेट्रो असेल, सगळ्या मेट्रोचं काम हे अत्यंत वेगाने या ठिकाणी चाललेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही कामं देखील आपण हातामध्ये घेतो. यासोबत मला सांगितलं पाहिजे की आपण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात
सौर ऊर्जेचं काम सुरू केलं. विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित 3 फेजची वीज देता आली पाहिजे, हे आपलं स्वप्न होतं. त्यामुळे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी MSCB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड, देशातली पहिली केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी आपण स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प आपण सुरू केले. हा देशातला सगळ्यात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे, ज्याच्यामध्ये 8,428 कृषी वाहिन्या म्हणजे फीडर्स जे आपण सेपरेट केलेले आहेत, या फीडर्सला आपण सोलराइज करतो आहोत. आणि याच्यामध्ये दररोज मला एक मेसेज असतो, आज 4 मेगावॅट कार्यान्वित झालं, आज 5 मेगावॅट कार्यान्वित झालं. जवळपास आत्तापर्यंत 669 मेगावॅट एवढी क्षमता कार्यान्वित झाली आहे. त्यातनं 1,30,486 कृषी ग्राहकांना आपण 3 फेजचा पुरवठा सुरू केला आहे. आणि आमचा प्रयत्न आहे 2026 पर्यंत पूर्ण 16,000 मेगावॅटचे कामं पूर्ण करायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज. त्याचा फायदा आपल्याला काय आहे? आज आपण शेतकऱ्याला मोफत वीज दिली आहे, त्याचा 15,000 कोटी रुपयाचा एक प्रकारे आपल्या बजेटवर भार आहे. या विजेचा फायदा असा आहे, आपण जी आज शेतकऱ्याला वीज देतो, जेव्हा आपण त्याच्याकडनं बिल वसूल करायचो त्यावेळी शेतकऱ्याला ज्या वीज जी द्यायचो ती आपल्याला 8 रुपयाची पडायची आणि शेतकऱ्यांकडनं आपण ₹1.25 घ्यायचो किंवा ₹1.5 घ्यायचो. आता ही जी वीज आहे ही आपल्याला 3 रुपयाची पडणार आहे. म्हणजे ही जी काही 6.5 रुपयाची सबसिडी आपल्याला द्यावी लागायची, त्यातल्या किमान 4.5 रुपयाची बचत होणार आहे. म्हणजे एकूण जर हिशोब लावला तर वीज खरेदीत 10,000 कोटीची बचत होणार आहे आणि त्या ठिकाणी सबसिडीतली क्रॉस सबसिडीची 5,000 कोटीची बचत होणार आहे. म्हणजे पुढच्या 2026 किंवा फार तर 27 नंतर आपण जी काही आज मोफत वीज देतोय त्याचा जो भुर्दंड आपल्या बजेटमधनं जातोय, नेमके तेवढेच पैसे आपण या सौर कृषी वाहिनीमुळे वाचवणार आहोत. आणि कदाचित तोपर्यंत कनेक्शन वाढतील त्यामुळे थोडा फरक पडेल, पण जवळपास आपण रेव्हेन्यू न्यूट्रलवर ही योजना या ठिकाणी आणणार आहोत. आणि मी खरोखर विभागाचं देखील अभिनंदन करेन. इतक्या कमी काळामध्ये जागा आयडेंटिफाय करणं, त्या जागेवर टेंडर काढणं, त्याचे बिडर निवडणं, सगळं ट्रान्सपरंट पद्धतीनं आणि रिव्हर्स बिडिंग पद्धतीनं, जो कमीत कमी रेट कोट करेल ओपन रिव्हर्स बिड केलं आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आहे. यासोबत आपली मोफत वीज योजना आपण सुरू केलेली आहे, ती तर नीट चाललेलीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडनं पुढच्या 5 वर्षामध्ये विजेचं बिल घ्यायचं नाही, हा जो आमचा निर्धार आहे तो कायम आहे, त्याच्यात कुठलाही बदल नाही आहे. आणि आपण सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आणि अतिशय गतीनं याचं काम सुरू केलेलं आहे. 9 लाख कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत. 9 लाख टार्गेट. सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना मी सांगतो, नवीन कनेक्शन, जुनं कनेक्शन बदलून आम्हाला ते द्या असं नका म्हणू, कारण त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला. पण जो नवीन कनेक्शन आहे मागेल त्याला सौर पंप. पेड पेंडिंग वगैरे विषयच नाही, नो पेड पेंडिंग. तुम्ही मागितल्यानंतर 3 महिन्यामध्ये आम्ही कनेक्शन देऊ. काही नाही. सोलरचं हो. आणि याच्यामध्ये आज आपण जवळपास या ठिकाणी 2,36,186 पंपाचं त्या ठिकाणी फिटिंग देखील करून टाकलं. म्हणजे मी याकरता विभागाचं अभिनंदन करतो की जेव्हापासून सौर पंप आपण वापरणं सुरू केलं, योजना सुरू केल्या वेगवेगळ्या,
या सगळ्या काळामध्ये दादा आपण जेवढे सौर पंप लावलेत त्यापेक्षा जास्त सौर पंप मागच्या 1 वर्षात लावले आणि मोठ्या प्रमाणात आता हे काम चाललेलं आहे। याची सगळी आकडेवारी देऊन आता मी काही आपला वेळ घेत नाही, पण मला असं वाटतं की ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण मागच्या काळामध्ये योजना सुरू केल्या आहेत। अगदी पंप स्टोरेज सारख्या ज्या योजना आहेत, म्हणजे मी केवळ आपल्यासमोर आकडेवारी मांडू इच्छितो की आज आपली स्थापित क्षमता ही साधारण 44,000 मेगावॅटची आहे आणि आपले जे करार झाले आहेत ते 54,000 मेगावॅटचे आहेत। त्यामुळे आपण साधारणपणे आपण जी ऊर्जा देतो या ऊर्जेमध्ये 16% अपारंपरिक आहे आणि 84% प्रदूषण करणारी पारंपरिक ऊर्जा आहे। 2030 साली हे जे प्रकल्प आपण हातात घेतले हे टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार। 2030 साली महाराष्ट्रामध्ये 52% ऊर्जा ही अपारंपरिक स्रोतातली असेल, ग्रीन एनर्जी, आणि 48% ही पारंपरिक असेल। आपल्याला अर्थातच नेट झिरोकडे जायचं आहे, खूप मोठा मार्ग आहे आपल्यासमोर, पण याच्याकडे आपण जाण्याची सुरुवात केलेली आहे। खरं म्हणजे भास्कररावांनी विषय मांडला होता प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात, शहरी आणि ग्रामीण याच्यातला। निश्चितपणे या संदर्भात आपण अनुदान वाढीच्या संदर्भात केंद्र सरकारकडे विनंती केलेली आहे की हे अनुदान वाढलं पाहिजे, कारण आपण आपल्या राज्य योजनांचे अनुदान हे वाढवण्याचा विचार करतो आणि त्यामुळे मग जर हे मॅचिंग झालं नाही तर त्यातनं नवीन अडचणी तयार होतील आणि म्हणून त्यातल्या कॅटेगरीजही वाढल्या पाहिजे, शहरी, निमशहरी अशा प्रकारच्या, आणि ग्रामीणमध्येही अनुदान वाढलं पाहिजे। ही जी आपली मागणी आहे त्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडे आम्ही करतो। हा आहे ना, तो आपलं म्हणणं खरं आहे, कारण आता जवळपास सॅच्युरेशन झालं आहे। आता जे राहिले आहेत त्यांच्याकडे जागा नाही आहे आणि म्हणूनच परवाचा तुकडेबंदीचा कायदा असेल किंवा गायरान जमीन, आता आपण गायरानचा आहे आणि आता झुडपी जंगलांनी तर मोठा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे, पण ती अगदी अंतिम टप्प्यात केस ही सुप्रीम कोर्टमध्ये आहे। कोर्ट कमिशनरनी जो रिपोर्ट दिलेला आहे तो आपल्या फेवरचा आहे, त्यामुळे तोही प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी सॉल्व्ह होईल। आज सोयाबीनच्या संदर्भात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण खरेदी सुरू केली आणि जवळपास 417 केंद्र नाफेडचे, 169 केंद्र NCCFचे, असे आपण 586 केंद्र हे या ठिकाणी सुरू केलेले आहेत। आणि जी मागणी सातत्याने होत होती की उत्पादकता वाढवून द्या, तोही निर्णय आपण घेतला। उदाहरणादाखल बीड जिल्ह्यासाठी प्रति हेक्टरी 9.5 क्विंटल एवढी उत्पादकता पकडली होती, ती आता 21.50 क्विंटल एवढी केली आहे। लातूर जिल्ह्याकरता 12.30 क्विंटल होती, ती 20 क्विंटल एवढी सुधारित उत्पादकता केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याला तेवढं जास्ती आपलं सोयाबीन हे त्या ठिकाणी देता येईल, कारण पूर्वी 12पेक्षा जास्त त्यांनी द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्या 7-12वर त्याला ते देता येत नव्हतं। ही उत्पादकता वाढल्यामुळे त्याला फायदा होणार आहे आणि जवळपास आत्तापर्यंत 1,89,450 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे। ही गेल्या 15 वर्षातली सर्वाधिक खरेदी आहे, रेकॉर्ड खरेदी आहे आणि 12 जानेवारीपर्यंत आम्ही ती सुरू ठेवणार आहोत आणि गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाऊन अजून त्याच्यामध्ये आपण वाढ मागू। एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली होती की पाऊस उशिरापर्यंत आला त्याच्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रता जी आहे, मॉइश्चर, हे मॉइश्चर जास्त आहे, म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने नेहमी 12% मॉइश्चरची खरेदी होते, 15% मॉइश्चरची खरेदी अलाउ केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही खरेदी चाललेली आहे। आणि जिथे गेलं नसेल, माझी विनंती आहे, जिथे गेलं नसेल त्या आमदारांनी आम्हाला पॉइंट आउट करून द्यावं, तिथे कडक शब्दात सांगण्यात येईल आणि केंद्र सरकारला सांगून त्या खरेदी केंद्रावरच कारवाई केली जाईल। आणि नंतर असं मध्ये मध्ये बोलता येत नाही। आणि एवढंच नाही
तर आता एक प्रयत्न आमचा असा आहे की यावेळी पणन आणि कृषी विभागाला टार्गेट देऊन आपल्याला दरवेळेस खरेदी केंद्र उघडा, मग ते उघडले नाही मग उघडले तर उशिरा उघडले. यामध्ये मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली. स्मूथ खरेदी होण्याच्या संदर्भात खरेदी तर दरवर्षी करायचीच आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो की आपली खरेदीची पद्धत ही अधिक सुलभ कशी करता येईल. आणि अनेक वेळा म्हणजे आपण प्रयत्न करून आपल्या FPOsला खरेदीची परवानगी दिली, पण काही ठिकाणी FPO बदमाशी करायला लागले. त्याच्यामुळे ट्रान्सपरंटली खरेदी कशी होईल याचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत. आणि गरज असेल तर सेंटर देखील वाढवू, काही अडचण नाही आहे. अध्यक्ष महोदय, यासोबत लाडकी बहिणीच्या संदर्भात आधीच सांगितलं आहे, त्यामुळे आता पुन्हा सांगत नाही. अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी जे काही अनुदान आहे ते दिलेलं आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना या योजनेच्या अंतर्गत 1748 ग्रामपंचायतींना प्रशासकीय मान्यता आपण दिलेली आहे आणि त्यातनं त्यांचं देखील बांधकाम जे आहे ते आपण सुरू करतो. यासोबत एक निलेश राणेजींनी मुद्दा मांडला होता पोर्ट्सच्या संदर्भात आणि विशेषतः कोकण किनारपट्टीवरील पोर्टच्या संदर्भातला. एकतर त्यांनी ही देखील मागणी केली की त्याचं ऑडिट झालं पाहिजे. निश्चितपणे मागच्या काळामध्ये हे सगळे पोर्ट्स आणि त्यासोबत 700 पेक्षा जास्त लँडिंग पॉईंट्स आहेत. या लँडिंग पॉईंट्सला कसं मॅन करता येईल या संदर्भातला एक आराखडा आपण तयार केलेला आहे आणि त्यातनं अधिक सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण कसं तयार करता येईल हा आपला प्रयत्न आहे. आज आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने आपल्या राज्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराला मान्यता दिली आहे. जवळपास 76,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. वाढवण बंदर याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे की देशामध्ये वाढवण अशी जागा आहे की ज्या ठिकाणी 10 किलोमीटरपर्यंत 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे. त्यामुळे जगातलं कुठलंही जहाज, आज जगातले मोठे वेसल आपल्याकडे येऊ शकत नाही. आणि तुम्ही जगाच्या इतिहासात कुठलंही मोठी अर्थव्यवस्था बघा, मॅरीटाईम अर्थव्यवस्थेशिवाय कोणीच मोठं झालेलं नाही. जगात बाकी किती वेज येऊ द्या, पण जोपर्यंत मॅरीटाईम इकॉनॉमी उभी होत नाही तोपर्यंत समृद्धी येत नाही. पोर्ट लेड डेव्हलपमेंट हाच जगाच्या इतिहासाचा मार्ग राहिलेला आहे. आणि विशेषतः ज्या प्रकारे चीननी कोविडच्या काळामध्ये सप्लाय चेन डिस्टर्ब केली, त्यानंतर तर नवीन सप्लाय चेन तयार करणं ही जगाची प्रायोरिटी झाली आहे. आणि त्या प्रायोरिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही ठरणार असेल तर वाढवण बंदर ठरणार आहे. आज भारताच्या एकूण कंटेनर ट्रॅफिकपैकी 65% कंटेनर ट्रॅफिक एकटं JNPT पोर्ट सांभाळतं. या JNPT पोर्टच्या 3 पट मोठं वाढवण बंदर आहे. आज देशाची जेवढी क्षमता आहे तेवढी क्षमता एकट्या वाढवण बंदराची आहे. आणि त्यामुळे हे एक बंदर, आणि मी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी, जवळपास 30-35 वर्ष ते होत नव्हतं, त्यात अनेक अडचणी होत्या. ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस आम्ही त्या अडचणी समजून घेतल्या. त्यातली मुख्य अडचण ही राईट ऑफ वेची होती, कारण डहाणू नॅचरल एरियातनं तो राईट ऑफ वे होता, त्यामुळे सुप्रीम कोर्ट परवानगी देत नव्हतं. आम्ही नवीन राईट ऑफ वे शोधून काढला जो नॅचरल एरियाच्या बाहेरचा आणि त्याला डीप सी पोर्ट तयार करायचा, अशा पद्धतीनं एक थोडा राईट ऑफ वे समुद्रातनं शोधून काढला आणि त्यामुळे त्याला सगळ्या प्रकारच्या मान्यता मिळाल्या. त्याचं काम आता मोठ्या प्रमाणात सुरू होतं आहे. आणि हा JNPT आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे. आपण 2018 साली एक याची कंपनी तयार केली. त्या कंपनीमध्ये 74% JNPT पोर्ट
आणि 26% आपलं मुंबई आपलं काय म्हणतो आपलं मॅरिटाईम बोर्ड अशी आपली कंपनी आहे. मी माननीय या भूमिपूजनाच्या वेळी माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना विनंती केली होती की इतका मोठा पोर्ट आपण करतोय, जगाच्या पाठीवरचे सगळे मोठे एअरपोर्ट हे पोर्ट रिक्लेमेशनचे पोर्ट आहेत आणि त्यामुळे मुंबईचा तिसरा एअरपोर्ट जर तिकडे केला, तुम्ही केली होती, पण मी त्याला नवीन पर्याय दिला की याला रिक्लेमेशननी एअरपोर्ट करा, म्हणजे मग जागेचा प्रॉब्लेम जो त्या भागात जंगल खूप असल्यामुळे ती मिळत नाही, त्यामुळे तुम्ही रिक्लेमेशननी या ठिकाणी एक पोर्ट तयार करा, जेणेकरून एक मुंबई आहे, दुसरी नवी मुंबई आहे, तिसरी मुंबई आपण तयार करतोय आता, जे आपला जो अटल सेतू आहे त्याच्या बाजूला चौथी मुंबई ही वसई विरारपासनं तर पालघरचा सगळा जो भाग आहे या भागामध्ये तयार होणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण थोडं अधिकचं रेक्लेमेशन केलं तर आपल्याला जगातला एक चांगला एअरपोर्ट बनवता येईल. माननीय पंतप्रधान मोदयांनी ती मागणी मान्य केली आणि मुंबईचा तिसरा एअरपोर्ट हा त्या ठिकाणी आता तयार होणार आहे. त्यामुळे मुंबईच्या नाही, महाराष्ट्राच्या विकासामध्ये गेले 30 वर्ष वी आर नंबर 1 बिकॉज ऑफ JNPT पोर्ट. पुढचे 25 वर्ष वी विल बी नंबर 1 बिकॉज ऑफ वाढवण पोर्ट. आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी ताकद हे वाढवण बंदर देईल. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की सातपाटीजवळ मुरबे या ठिकाणी देखील 4259 कोटी रुपये गुंतवणुकीचं एक अजून बंदर आपण त्या ठिकाणी तयार करतोय. JSW ते तयार करते. त्यामुळे मॅरिटाईम कॅपॅसिटी ही आपली मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी वाढवतो हे देखील मला सांगायचं आहे. खरं म्हणजे अनेक विषय या ठिकाणी आलेले आहेत. निकम साहेबांनी बांबूच्या संदर्भातला विषय मांडलेला आहे. मला सांगितलं पाहिजे की सन्माननीय शिंदे साहेबांनी एक चांगलं बांबू मिशन सुरू केलं आणि आमचे पाशा पटेल यांना त्याचं काम दिलं आणि आपण योजना सुरू केली की शेतकऱ्यांना 2 हेक्टर करता आपण 1200 टिश्यू कल्चर बांबू रोपं आणि त्याच्या संरक्षण आणि देखभाली करता 175 रुपये प्रतिरोप इतके अनुदान 3 वर्षात देण्याची तरतूद आपण या ठिकाणी केलेली आहे. बांबूचा फायदा असा आहे, हे खरं आहे, नाही महाराष्ट्र करताय, नसेल तर करू, पण माझ्या अंदाजाने महाराष्ट्र करताय. आणि असा बांबू लावला की जो परमनंट आहे. बांबूचा फायदा असा असतो की बांबूचा फायदा असा आहे, जरी आपल्याला माहिती आहे की बांबूला लागवडीनंतर 3-3.5 वर्ष लागतात, पण त्यानंतर तो सातत्याने शेतकऱ्याला पैसे देत राहतो, कारण ते गवत आहे, इट इज अ ग्रास, ते उगवतच जातं. आणि आता तर इंडस्ट्रियल ग्रेड बांबू आलाय. जगामध्ये लोकांनी कन्स्ट्रक्शनमध्ये बांबू वापरणं सुरू केलेलं आहे, सगळ्या गोष्टींमध्ये. आमचे पाशा पटेल तर शर्ट घेऊन येतात बांबूचा, पेन घेऊन येतात बांबूचा, खैल्या घड्या घेऊन येतात, चष्मा घेऊन येतात. माणूस फक्त तयार करायचा बांबूचा अजून त्यांनी, तर त्याचा देखील निश्चितपणे फायदा होईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी काम केलं आहे. मी ते सांगून आपला अधिक वेळ घेत नाही. एक मागणी शेखर निकमांनीच तुकडेबंदीची केली होती, परवाच कायदा आपण मंजूर केला आहे, त्यामुळे आता त्याची काही फार त्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही आहे. आपली जी शिष्यवृत्ती आहे त्यात काही लोकांनी तक्रार केली की मुलींच्या संदर्भात फीज मागितली जाते किंवा अशा प्रकारची तक्रार आहे. जरूर त्याच्याकडे लक्ष देऊ, पण काही ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला आहे की असा समज करून देण्यात येतो की
कुठलाही कोर्स असेल तरी देखील त्याला आपण फ्री एज्युकेशन दिलं असं नाही आहे. मुलींना आपण 50% फ्री रिएम्बर्समेंट करायचो. ज्या कोर्सेसमध्ये 50% आपण त्यांची फी द्यायचो त्याच कोर्सेसमध्ये आपण 100% त्यांची फी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ते सगळे कोर्सेस असे आहेत की जे केल्यानंतर त्यांना हमखास रोजगार मिळणार आहे असे सगळे कोर्सेस आहेत. त्यामुळे अशा कुठल्या कोर्समध्ये जर कुठलं कॉलेज नडत असेल, संस्था नडत असेल तर जरूर तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही पहिले त्यांच्याशी चर्चा करू. चर्चा केल्यानंतर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना ती योजना आम्ही देणार नाही. कारण आज मी अनेक संस्था चालकांची माफी मागून सांगतो, पण आपल्या विना अनुदानित खाजगी संस्थाही सरकारच्या अनुदानावर चालल्या आहेत. याचं कारण मुलांमध्ये SC STचे 100% पैसे देतो, OBCचे 50% पैसे देतो, ओपनचे 8 लाखापर्यंत ज्यांचं इन्कम आहे त्यांचे 50% देतो आणि आता मुलींचे तर 100% पैसे आपण देतो. हां, देतो ना, सगळ्यांना देतो. त्यामुळे भास्करराव, विना अनुदानित प्रकारच राहिलेला नाही आता. विना अनुदानित, इनडायरेक्टली अनुदानित. पण मला असं वाटतं की ही आपली गुंतवणूक आहे. हां, नाही, हे तर कॉलेजेस आहेत ना. आज आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे की 13-14 साली जो आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ 12 ते 14% होता, आज तो 36% गेलेला आहे. म्हणजे याचा अर्थ जवळपास तो तिपटीने वाढतोय. म्हणजे एवढी मुलं आपली कॉलेजमध्ये शिकतायत. आपण दालन उघडं करून दिलं. ही गुंतवणूक आहे. मी याला खर्च मानत नाही. याचा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. या ठिकाणी वस्त्रोद्योगाबद्दल काही उल्लेख नाही असं सांगण्यात आलं. खरं म्हणजे किती योजना आहेत या तुमच्याकडे मी पाठवून देईल. सगळ्या योजना सांगून मी आपला वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे की मुंबईकरता कलेक्टर लँडवर ज्या सोसायट्या आहेत त्या ब मधनं अ वर्गामध्ये आणण्याकरता, वर्ग 1 मध्ये करण्याकरता दिलेली मुदत ही संपलेली आहे. त्यामुळे त्याला 1 वर्षाकरता मुदतवाढ देण्यात येते. सन्माननीय दाते यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू करावी अशी मागणी केली आहे. योजना सुरूच आहे, ती अधिक प्रभावीपणे राबवण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करू. त्याचप्रमाणे प्रवीण दटकेंनी पानपिंपरीला शेतीचा दर्जा द्या म्हणून सांगितलं. या ठिकाणी दटके साहेब, आता आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम 2024-25 मधील प्रस्तावित सुधारित आर्थिक मापदंड तयार करताना पानपिंपरी या पिकाचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. सीमाताई हिरेंनी या ठिकाणी नाशिक IT पार्कच्या संदर्भातली मागणी केली आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीतील आळगाव शिवारात 335 एकर जागेत IT पार्क प्रस्तावित होता. IT पार्क लगत पब्लिक अम्युनिटीचे 40,000 चौरस मीटर क्षेत्र हे मनपाच्या ताब्यात आलेले आहे. IT पार्कचं सुयोग्य नियोजन करण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्याकामी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी आता सगळं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवत नाही, पण निश्चितपणे नाशिकमध्ये अद्ययावत IT पार्क तयार करण्याची सुरुवात ही आपण या ठिकाणी केलेली आहे आणि पुढच्या काळात तो आपण निश्चितपणे करू. वाडवळ बंदर मी बोललेलो आहे. आपल्याला माहिती आहे नवीन आपण कायदे तयार केले, त्या कायद्यांमध्ये आता फॉरेन्सिक एव्हिडन्सला सगळ्यात जास्त महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे गुन्हे स्थळावर जसं आपण पूर्वी सिनेमामध्ये पाहायचो, परदेशी सिनेमामध्ये गुन्हे स्थळावरती अशी व्हॅन जायची, त्यातनं व्हिडिओ कॅमेरे निघतात आणि मग ते तिथेच फॉरेन्सिक करतात.
आता ते तिकडच्या पिक्चर पुरतं मर्यादित नाही, ते आपल्याकडे देखील होणार आहे. आता आपल्या राज्यात होणार आहे. आणि तशा या जवळपास 254 मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन या आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. याचं लॉन्चिंग देखील आपण करतो. आपण सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल फॉरेन्सिक हे देखील तयार केलेलं आहे. आणि अनेक गोष्टी आहेत, कधीतरी मी आपल्या चर्चेच्या दरम्यान त्याचं उत्तर हे निश्चितपणे या ठिकाणी देईल. मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये आपण जे अनाऊन्स केलं होतं कापूस आणि सोयाबीनला या ठिकाणी 5,000 रुपये देण्याचं, ते देखील जवळपास 67 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट ते पैसे देण्यात आलेले आहेत. पुणे शिरूर नगर संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग या संदर्भातला विषय आला. आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात ग्रीनफील्ड मार्ग आपण तयार करतो आहोत. त्या संदर्भातली सुरुवात आपण केलेली आहे. आणि म्हणून अनेक विषय आहेत. काही लोकांचे विषय कदाचित या ठिकाणी मांडता आले नसतील वेळेच्या अभावी, पण मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की सगळे प्रश्न सोडवण्याकडे आमचा भर असेल. या सभागृहाला या निमित्ताने मी आश्वस्त करू इच्छितो की ही आपली सुरुवात आहे आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्राला नव्या उंचीवर आपल्याला न्यायचं आहे. आणि या नव्या उंचीवर नेण्याकरता विरोधी पक्ष असो की सत्तारूढ पक्ष असो, सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल. आणि म्हणून तुम्ही आमच्यावर जर टीका केली तर आम्ही रागवणार नाही, त्या टीकेला उत्तर देऊ. विनाकारण टीका केली तर जोरदार उत्तर देऊ. एक नरेटिव्ह केला तर थेट नरेटिव्हने उत्तर देऊ. बांबू लागवडीचा कार्यक्रम हातामध्ये घेऊ, पण तो जमिनीमध्ये लावू, जमिनीत लावू. त्यामुळे राज्याच्या जनतेने जे एक अतिशय चांगलं मॅन्डेट दिलंय, मॅन्डेट मिळाल्यानंतर आम्ही खरोखर आनंदीच होतो. पण आता तो आनंद ओसरल्यानंतर जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे. कारण जेव्हा एवढं मोठं मॅन्डेट मिळतं, ते मॅन्डेट अनेक जबाबदाऱ्या घेऊन येतं, लोकांच्या अपेक्षा घेऊन येतं. त्या अपेक्षा पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून जी काही आमची क्षमता आहे त्या क्षमतेचा पूर्ण वापर करू. अलीकडच्या काळामध्ये अनेक मीम्स चालतात. आमचं सरकार ज्यावेळेस तयार होत होतं त्यावेळी एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओत ती बाई असं म्हणते की काही प्रश्न नाही, तिन्ही भावांना मुख्यमंत्री करून टाका आणि 8-8 तासाची शिफ्ट देऊन टाका. हां, तशी आम्ही शिफ्ट वाटून घेतली आहे. तीच वाटून घेतली आहे. सकाळी 8 वाजेपासून 4 वाजेपर्यंत दादा, कारण 6 वाजता तयार असतात ते. 4 वाजेपासून 12 वाजेपर्यंत मी, आणि 12 ते 8 कोण राहू शकतं? त्यामुळे 24/7 समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करू. सर्व लोकांना समान वागणूक देऊन सर्व जाती धर्माच्या लोकांना विकासाकडे नेण्याचं काम हे सरकार निश्चितपणे या ठिकाणी करेल. आणि म्हणूनच मी शेवटी एवढंच म्हणतो की महाराष्ट्राला एक गती, माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक प्रचंड गती या महाराष्ट्राला आम्ही दिली आहे. हा महाराष्ट्र आता थांबणार नाही. सोबत राहू एक दिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने. समृद्धीचा वेग कोणी रोखणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. उद्योग गुंतवणूक येत्या जोमात, बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ. तरुणाईचं स्वप्न आता भगणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही.
रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे. गतीला स्थगिती मिळणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल, विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल. मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल. मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. जलयुक्त शिवार देईल नवजीवन. नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन. राज्यात दुष्काळ भविष्यात दिसणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. पाणंद रस्त्यांनी जोडू शेती शिवार. आनंदाचा शिधा देई आधार. उपाशी पोटी कोणी झोपणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान. ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान. लाडक्या लेकी दुःखी होणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. तुमच्याकरता असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, असेल विरोधकांचे कमी संख्याबळ. सारे टिकवून ठेवू लोकशाहीचे बळ. कोणत्याही आमदाराचा मान सन्मान घटणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला.